कालपासून अचानक बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। बस कर्मचारी यांनी संप पुकारल्यानंतर नाशिकच्या विविध ठिकाणी असलेले बस थांबे यामधून कोणती बस कर्मचाऱ्यांनी बाहेर न काढल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे या ठिकाणी हाल होताना पाहायला मिळत आहे। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बस कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा करून काही पर्याय निघतो का या विषयावर बस कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहे। पण गेले 2 दिवस बस कर्मचारी अचानक संपावर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होताना पाहायला मिळत आहे। या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमर सोळंके यांनी ठक्कर बाजार बस स्थानकातून। कालपासून बस कर्मचारी संपावर गेल्यामुळे नाशिकच्या सर्व प्रवाशांचे हाल होत आहे। मी सध्या नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकामध्ये उभा आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी होत असते प्रवाशांची। बस लावायला सुद्धा या डेपोमध्ये जागा नसती, पण गेल्या कालपासून या ठिकाणी एकही बस या स्थानकात न लागल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हाल होत आहे। प्रवासी या ठिकाणी येऊन आता पर्याय मार्ग शोधताय, कोणत्या बसने या ठिकाणी आपण गावी जायचं हे देखील प्रवाशांच्या मनात आता संभ्रम निर्माण झालेला आहे। अचानक बस कर्मचारी संपावर गेल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हाल होताना पाहायला मिळत आहे। आज बस कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सायंकाळी बैठक आहे। बैठकीमध्ये काय तोडगा निघतो आणि बस कर्मचारी आपला संप मागे घेणार का याकडे सर्व प्रवाशांचं लक्ष वेधलं आहे। मी अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।